क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या मार्फत त्यांना विनम्र अभिवादन. समता, स्वतंत्रता, विश्व बंधुत्व या तीनही तत्वाच्या आधारे जीवनमार्ग म्हणजे लोकशाही महान समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13 आणि 14 एप्रिलचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अम्बॅसिडरबद्दल माहिती. तर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न तुमच्यासाठी होता, जगातली सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्यासाठी कोणत्या देशाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? तर तो देश आहे विद्यार्थी मित्रांनो स्वित्झर्लंड. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. चला आता आपण आजचे प्रश्न पाहूया. 25वी अखिल भारतीय पोलीस जल क्रीडा गट अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती? तर ही उत्तराखंड येथे आयोजित करण्यात आलेली होती. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. 25वी अखिल भारतीय पोलीस जल क्रीडा स्पर्धा ठिकाण ऋषिकेश उत्तराखंड येथे. यजमान उत्तराखंड पोलीस. मुख्य खेळ नौकायान, कायकिंग आणि कॅनोईंग हे मुख्य खेळ होते. सहभाग विविध राज्याचे पोलीस दल आणि निम्न लष्करी दल. उद्दिष्ट पोलीस दलाच्या खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि जलक्रीडा कौशल्य विकसित करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उडान दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर हा 12 एप्रिलला साजरा करण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय मानवीय अंतराळ उडान दिन 12 एप्रिलला. महानायक युरी गार्गिन हे पहिले अंतराळवीर होते. यान वोस्तोक 1 देश रशिया युनियन. ऐतिहासिक घटना 12 एप्रिल 1961 रोजी मानवानं पहिलं यशस्वी अंतराळ उडान घेतली. मान्यता संयुक्त राष्ट्राने 2011 पासून अधिकृत घोषणा केली. मुख्य उद्दिष्ट अंतराळ संशोधनाचे महत्त्व सांगणे आणि अंतराळ युगाचा उत्सव साजरा करणे. इतर नाव युरी नाईट्स. त्यानंतर पुढला प्रश्न, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जैवविविधता वाढवण्यासाठी कोणते नवीन उपक्रम सुरू केले आहे? तर या उपक्रमाचं नाव आहे आरोग्य वन. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. NHIच्या आरोग्य वन उपक्रम. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण. मुख्य उपक्रम महामार्गलगत औषधी वनस्पतीची लागवड करणे. उद्देश जैवविविधता वाढवणे, ग्रीन कॉरिडॉर विकसित करणे. वनस्पती 36 प्रकारची औषधी प्रजाती कडुनिंब, आवळा, चिंच. अतिरिक्त उपक्रम मधमाशी कॉरिडॉर द्वारा परागीकरणाला चालना देणे. उद्दिष्ट 2026-27 पर्यंत 40 लाख झाडे लावणे. प्राप्ती पहिला टप्पा 17 महत्त्वाचे ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 12 एप्रिलला आशा भोसले यांचं निधन झालेलं आहे. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता त्यांच्याबद्दल आपण काही प्रश्न पाहूया. आशा भोसले यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला? तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो हा पुरस्कार 2000 मध्ये प्रदान करण्यात आला. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशा भोसलेंना महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? तर त्यांना तो 2021 या वर्षी मिळाला. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. पूर्ण नाव आशा लता दीनानाथ मंगेशकर. जन्म 8 सप्टेंबर 1933 गोवर, सांगली संस्था इथे. मृत्यू 12 एप्रिल 2026 मुंबई येथे. वडील दीनानाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक अभिनेते. मोठी बहीण लता मंगेशकर भारतरत्न. 1943 पासून गायनाची त्यांनी सुरुवात केली.
20,000पेक्षा जास्त गाणी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ आणि इंग्रजी भाषात त्यांनी गायली. 2013मध्ये त्यांनी माई या चित्रपटातून अभिनेत्रीची म्हणून त्याने पदार्पण केलं. त्यांच्या या कारकिर्दीला 12,000हून अधिक गाणे रेकॉर्ड केलेली आहेत. 1943मध्ये माझं बाळ या मराठी चित्रपटासाठी त्यांना चला चला नव बाळ हे आपलं पहिलं चित्रपट गीत गायलं. 2 ग्रॅमी नॉमिनेशन पण त्यांना मिळाले होते. आता काही पुरस्कार त्यांना मिळाले त्यांच्याबद्दल माहिती पाहूया. 2000मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2008मध्ये पद्मविभूषण पुरस्कार, 2018मध्ये बंगविभूषण पुरस्कार, 2021मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि 18 वेळा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. तर त्यांना जे पुरस्कार मिळाले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्ही लक्षातच ठेवा आणि नोट डाऊन करून ठेवा. ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा 2026मध्ये पुरुष एकेरी भारताच्या आयुष शेट्टीने कोणते पदक जिंकलेले आहे? तर आयुष शेट्टीने विद्यार्थी मित्रांनो रौप्य पदक जिंकलेले आहेत. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. नाव आयुष शेट्टी कर्नाटकाचे 20 वर्षाचा खेळाडू आहे विद्यार्थी मित्रांनो. हा आशिया अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा ठिकाण कोणतं होतं? निओबी चीन येथे. सुवर्णपदक शियुकी चीनच्या याला मिळालेलं आहे. रौप्य पदक आयुष शेट्टी यांना. आयुष शेट्टीने पुरुष एकेरी रौप्य पदक जिंकलेले आहेत. आयुष शेट्टीने 2023मध्ये BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप ब्रॉन्झ हे पदक पण जिंकलेले आहेत आणि 2025मध्ये US ओपन पहिला भारतीय एकेरी BWF वर्ल्ड टूर टायटल त्याने जिंकलेला आहे. आता त्याची कामगिरी आपण पाहूया. भारताच्या यापूर्वीची कामगिरी पाहूया. 1965मध्ये दिनेश कत्रा यांनी एकेरी सुवर्णपदक मिळवले होते. 2023मध्ये सात्विक साईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी दुहेरीमध्ये सुवर्णपदक मिळवलेले होते. बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपबद्दल माहिती पाहूया आपण. स्पर्धाचे नाव काय? बँक ऑफ निग्बो बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिप 2026. आवृत्ती कितवी आहे? 43वी. आयोजन बॅडमिंटन एशियाद्वारे. दिनांक 7 ते 13 एप्रिल. ठिकाण निग्बो चीन येथे. त्यानंतर पुढला प्रश्न, इराक संसदेने इराकला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली आहे? तर ही निवड निझार अमिदी यांची केलेली आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. इराकचे नवीन राष्ट्राध्यक्ष निझार अमिदी 11 एप्रिल 2026 रोजी निवड केली. संस्था इराकी संसद मते 227 मते मिळून त्यांनी विजयी मिळवला. पक्ष पेट्रोओटिक युनियन ऑफ कुर्दिस्तान कोणाची जागा घेतली? अब्दुल लतीफ रशीद यांची जागा घेतली. पूर्वीचे पद इराकचे पर्यावरण मंत्री ते होते. महत्त्व, इराकच्या राजकीय परंपरानुसार राष्ट्रीय अध्यक्ष साधारणपणे कुर्द नेत्याकडे असते. त्यानंतर पुढला प्रश्न, रग्बी प्रीमियर लीगच्या दुसऱ्या आवृत्तीचे यजमानपद कोणतं शहर भूषवत आहे? तर तो हैदराबाद शहर आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. रग्बी प्रीमियर लीग दुसरी आवृत्ती हैदराबाद शहर इथे होणार आहे. मैदान गच्चिबोली स्टेडियम. कालावधी 16 ते 28 जून 2026. आयोजक GMR स्पोर्ट आणि रग्बी इंडिया. स्वरूप रग्बी सेव्हन्स. बदल, पहिली आवृत्तीचे यजमानपद मुंबईकडे होतं, तर आता दुसरं हैदराबादकडे आहे. तर पहिलं पण तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हे मुंबई इथे झालेलं होतं. त्यानंतर पुढला प्रश्न, इस्रोने गगनयान मोहीमसाठी दुसरी एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी कुठे पार पडली? तर हे श्रीहरिकोटा इथे पार पडली. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. गगनयानची चाचणी कुठे झाली? श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश येथे. संस्था इस्रोने. उद्देश पॅराशूट सिस्टमची अचूकता तपासणे. पद्धत हेलिकॉप्टरद्वारे क्रूक मॉकड्रिल हवेतून खाली सोडले. निकाल यशस्वी चाचणी. महत्त्व, मानवी अंतराळ मोहीमसाठी गगनयान अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, कलाई 2 हा 1200 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? तर हा अरुणाचल प्रदेश येथे उभारला जाणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. कलाई 2 जलविद्युत प्रकल्प. कोणता राज्य? अरुणाचल प्रदेश. किती क्षमता आहे? 1200 मेगावॅट. नदी लोहित नदी. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. विकसित THDC इंडिया लिमिटेड. खर्च
14,105 कोटी. उद्देश स्वच्छ ऊर्जेची निर्मिती आणि ईशान्य भारताचा विकास. सद्यस्थिती केंद्र सरकारकडून एप्रिल 2026 मध्ये त्यांना मंजुरी मिळालेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, उपराष्ट्रपती CP राधाकृष्ण यांनी नुकतेच भारतीय राज्यघटनेची अवध्या आवृत्ती कोणत्या भाषेत प्रकाशित केली? तर ती भाषा विद्यार्थी मित्रांनो सिंधी भाषा. तर पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, एकाच T20 सामन्यात 9 बळी घेणारे जगातली पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो लॉरा कार्डोसो. तर ब्राझीलची आहे विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. लारा कार्डिसो ऐतिहासिक जागतिक कामगिरी ते ब्राझील इथली आहे. एकाच T20 सामन्यात त्यांनी 9 बळी घेतलेले आहेत. कामगिरीत 3 षटके 4 धावा आणि 9 बळी. जागतिक स्थान पुरुष आणि महिला क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारी ती पहिली खेळाडू ठरलेली आहे. विशेष एकाच सामन्यात हॅट्रिक आणि 5 चेंडूत 5 बळी त्यांनी घेतलेले आहेत. स्पर्धा BCA कालारी महिला T20 विरुद्ध लेओसो. तर विद्यार्थी मित्रांनो ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 9वी हिंदी महासागर परिषदचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर हे मॉरिशस इथे आयोजित करण्यात आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. 9वी हिंदी महासागर परिषद, ठिकाण पोर्ट लुईस मॉरिशस इथे. वेळ 10 ते 12 एप्रिल 2026. प्रतिनिधी S जयशंकर परराष्ट्र मंत्री. आयोजक इंडिया फाउंडेशन और मॉरिशस सरकार. मुख्य विषय हिंद महासागर क्षेत्रातील सामूहिक प्रशासन आणि सुरक्षा. विजन भारताचे सागर धोरण मजबूत करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महाराष्ट्राची पहिली जिल्हा परिषद संचालित CBSE शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर हे खानवाडी इथे सुरू करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. पहिली ZP CBSE शाळा खानवाडी, पुरंदर जिल्हा, पुणे इथे. विषय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मूळ गाव आहे. शाळेचे नाव ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा. उद्घाटन 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांच्या 200वी जयंतीनिमित्त. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे. सहकार्य फियाट इंडिया CSR निधीमधून. उद्देश ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत जागतिक दर्जाचे शिक्षण देणे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला प्रशासन अधिकाऱ्यांचे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे पार पडलं? तर हे नवी दिल्ली येथे पार पडलं. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, नौदल कमांडर परिषदची पहिली आवृत्तीचे आयोजन कुठे करण्यात आलं? तर हे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. नौदल कमांडर परिषद 2026 पहिली आवृत्ती नवी दिल्ली येथे. कालावधी 8 ते 10 एप्रिल 2026. अध्यक्ष ॲडमिरल दिनेश त्रिपाठी, नौदल प्रमुख. प्रमुख उपस्थिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग. उद्देश सागरी सुरक्षा रणनीती आणि नौदल आधुनिकीकरण करण्यावर चर्चा. संकल्प आत्मनिर्भरता आणि हिंद महासागर क्षेत्रावर वर्चस्व. तर ही पहिली आवृत्ती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे ब्रँड अँबॅसिडर. तर आपण ब्रँड अँबॅसिडरबद्दल माहिती पाहूया. सर्वात आधी क्रीडा क्षेत्राचे ब्रँड अँबॅसिडर. रोहित शर्मा ICC पुरुष T20 2026चे ब्रँड अँबॅसिडर. नीरज चोपडा एव्हर रेडी आणि स्पीड पेट्रोलचे ब्रँड अँबॅसिडर. मनु भाकर केंद्रीय बंदरगाह, जहाजबांधणी आणि जल महामार्ग यांची ब्रँड अँबॅसिडर. स्मृती मंदना बाटा स्पोर्ट पॉवर यांची ब्रँड अँबॅसिडर. सचिन तेंडुलकर महाराष्ट्र स्माईल इंडिया यांचे ब्रँड अँबॅसिडर. विराट कोहली पुमा इंडिया HSBC आणि IQOO या मोबाईलचे ब्रँड अँबॅसिडर. PV सिंधू फिट इंडिया मुवमेंट आणि विजा यांचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर सरकारी योजना मोहीमचे ब्रँड अँबॅसिडर पाहूया. अमिताभ बच्चन GST, दरवाजा बंद अभियान, पल्स पोलिओ आणि स्वच्छ भारत यांचे ब्रँड अँबॅसिडर. करीना कपूर खान युनिसेफ इंडियाचे नॅशनल ब्रँड अँबॅसिडर. आयुष्मान खुराना युनिसेफ चाइल्ड राईटसाठी जागतिक राजदूत. दिया मिर्जा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEPची सचिदा दूत. पंकज त्रिपाठी नेटवर्क, कृषी नेटवर्क आणि निवडणूक आयोग यांचे नॅशनल आयकॉन. त्यानंतर मनोरंजन क्षेत्राचे ब्रँड अँबॅसिडर आणि नियुक्त्या पाहूया. शाहरुख खान थम्सअप आणि रिअलमी स्मार्टफोन यांचे ब्रँड अँबॅसिडर. रणवीर सिंग पेप्सी आणि डिझनी स्टार यांचे ब्रँड अँबॅसिडर. आलिया भट गुची आणि जागतिक लक्झरी ब्रँडची पहिली ग्लोबल ब्रँड अँबॅसिडर. श्रद्धा कपूर युरेका फोर्ब यांची ब्रँड अँबॅसिडर. दीपिका पादुकोण बिस्लेरी आणि हुंडाई या कंपनीचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर राज्य स्तरावर ब्रँड अँबॅसिडर पाहूया. सौरभ गांगुली
तिरपुळा पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर, रिषभ पंत उत्तराखंड राज्याचे ब्रँड अँबॅसिडर, संजय दत्त अरुणाचल प्रदेशचे ब्रँड अँबॅसिडर, गोविंदा मध्य प्रदेश पर्यटनचे ब्रँड अँबॅसिडर. त्यानंतर मालदीव पर्यटनची कॅटरीना कॅफ ब्रँड अँबॅसिडर, फिट इंडिया आयकॉन आयुष्मान खुराना, मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा, झारखंड राज्य पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर महेंद्रसिंग धोनी, ऑस्ट्रेलिया पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर सारा तेंडुलकर, ओडिशा आत्मा यांचे ब्रँड अँबॅसिडर माधुरी दीक्षित, युनिसेफ इंडिया यांचे ब्रँड अँबॅसिडर करीना कपूर आणि थायलंड पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर सोनू सूद. त्यानंतर MP पर्यटन यांचे ब्रँड अँबॅसिडर पंकज त्रिपाठी, सायबे गुन्हेर केंद्र यांचे ब्रँड अँबॅसिडर रश्मिका मंदना, बंदरे जहाज जलमार्ग यांचे ब्रँड अँबॅसिडर मनु भाकर, ऑडी कंपनी यांचे ब्रँड अँबॅसिडर नीरज चोपडा, खो खो विश्वचषक यांचे ब्रँड अँबॅसिडर सलमान खान, तंबाखू नियंत्रण यांचे ब्रँड अँबॅसिडर PV सिंधू. तर विद्यार्थी मित्रांनो, ही खूप अत्यंत महत्त्वाचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. याच्याबद्दल प्रश्न असू शकतो तुम्हाला एक्झाममध्ये, तर ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आजचा प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो एक प्रश्न. तर आजचा प्रश्न आहे, दिव्यांग अर्जासाठी ब्रेल लिपी आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणाऱ्या भारताचं पहिलं प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते? तर ऑप्शन तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो, चुकला तरी काही हरकत नाही. या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे जे सिरीज घेत आहोत करंट अफेअरची डेली सिरीज, हे तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.